नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। 4 तारखेपासून सुद्धा चित्र असंच आहे। मग ते कुठल्या भागामध्ये राहणार आहे हे आपण आता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून शेवटपर्यंत पाहूया। सध्याची परिस्थिती पाहिलं तर लातूर जिल्ह्यावरती विशेष पावसाचं वरदान पुढचे 3 दिवस जास्त असणार आहे। अक्षरशः जेवढं तरसवलं तेवढाच तो बरसणार आहे। अशाच पद्धतीचा पाणी तिथे झालेला आहे आजच्या 3 ऑगस्टला सुद्धा। मग उद्या सुद्धा त्या भागांमध्ये काय पावसाची पद्धत राहील हे देखील आपण पाहूयात। पण एक विनंती आहे की लक्षात ठेवत चला जा, जवळपास अनेकांनी 1 तारखेपासून ते 5 तारखेपर्यंत पाऊस नाही असे उघाड सांगितल्यानंतर सुद्धा तो पाऊस बरसतोय महाराष्ट्रात। सर्रास कॉपी होते अंदाजाची, हे तुम्ही लक्षात ठेवत चला जा आणि त्यानंतर रिलाईज करत चला जा। आता उद्याची 4 ऑगस्ट कशी जाईल हे देखील पहा। उद्या सोलापूरमध्ये भाग बदलत पद्धतीने पाऊस हा वाढणार आहे। पण त्या खालचा जो काही भाग आहे लातूर जिल्हा, अपोजिट नांदेड परिसर, परभणी जिल्हा, बीड जिल्ह्यात सुद्धा, हिंगोली, वाशिम, यवतमाळ मध्ये सुद्धा, तर जालना, छत्रपती संभाजीनगरच्या काही भागांमध्ये, त्यानंतर चिखली, बुलढाण्यासह देऊळगावच्या लोणार, मेहकर परिसरापासून ते पूर्वेकडील अकोल्या पट्ट्यापर्यंत आणि अमरावती, चंद्रपूर, गोंदिया तसेच वर्ध्यामधल्या भागांमध्ये उद्या सुद्धा पावसाचा जोर हा भाग बदलत पद्धतीने आणि फवारणीचं नियोजन कसं करायचं हे पण सांगतोय। पण तो ऍक्टिव्ह असणार आहे उद्या सुद्धा। त्यानंतर 4 ऑगस्टचे हे आहे, 4 ऑगस्टचा असं राहणार आहे उद्या। त्याचबरोबर लातूर जिल्ह्याच्या आणि एकंदरीत सर्वदूर सारखा देखील पण 1-2 दिवसात ती व्याप्ती पूर्ण होऊ शकते अशीच ही प्रणाली 3-4 दिवस आहे। म्हणजे 7 ते 8 ऑगस्ट पर्यंत हा पाऊस महाराष्ट्रामध्ये तळ ठोकून राहणार आहे। तो सर्व दूर नाहीये, फक्त भाग बदलत आणि चांगला ठोकर थेंबाचा पाणी यामध्ये असणार आहे। तर आता पुढे बघूयात। हे जे वातावरण आहे मराठवाडा विदर्भात विशेष राहील। त्यानंतर कोल्हापूरच्या पश्चिम भागात, घाटमाथे, नाशिकमध्ये मोजक्या ठिकाणी या पावसाचा प्रभाव असेल। आजची ही 3 ऑगस्टची संध्याकाळ विशेषतः केज, अंबाजोगाई या भागात भरपूर असा पाणी होणार आहे। धाराशिव उत्तर भाग, बीड जिल्हा दक्षिण भाग, नांदेडचे उत्तरेकडील वसमत, भोकर हे जे काही भाग आहेत इथे देखील मोठा पाणी राहणार आहे। परभणी उत्तर भाग, सेलूच्या अनेक भागांमध्ये, मंठा वगैरे परिसरात सुद्धा काही ठिकाणी हा पाणी झालाय, काही ठिकाणी वाढणार सुद्धा आहे। ठीक आहे, मग उद्याचं चित्र कसं राहील हे लक्षात घ्या। आणि सगळ्यात महत्त्वाचा सल्ला म्हणजे उद्या आपल्याला फवारणी करताना 4 ऑगस्टला कोणत्या जिल्ह्याला कोणती वेळ राहू शकते हे पण लक्षात ठेवा। आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा। 2 वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय, तर ह्या चॅनलचे 100K सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे, ते आपल्याला करायचे आहेत। उद्याचं वातावरण जे आहे ते सकाळपासून असं गोंगारल्यासारखं असेल, आभाळ आल्यासारखं असेल आणि फटकार बिटकारे सुरू होतील। तो भाग म्हणजे मालेगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये ठराविक ठिकाणी सटकारे चालू होतील। पहाटे कितीही वाजता सांगता येणं कठीण आहे, पण 10च्या आसपास ते सुरू होतील। त्यामुळे फवारणी करताना हा पहिला झटका जाऊ द्या, पण 2-3 घंट्याचा गॅप मिळेल तो राहणार आहे। पुणे परिसरात सुद्धा सकाळी सकाळी पावसाचं आगमन होईल। सोलापूरमध्ये काही ठिकाणी, सांगलीमध्ये काही ठिकाणी। पण वातावरण उद्या सुद्धा आजच्या सारखंच मोठं उद्या आहे। आणि दुपारनंतर पाऊस हा 12-1च्या सुमारास किंवा लवकरच हे लातूर जिल्ह्याला, सोलापूरला, बीडला ठिकठिकाणी पाऊस पडेल, सर्व दूरची व्याप्ती नाही। त्यामुळे काय करा, हवामान अंदाज 5 मिनिटांसाठी बाजूला ठेवा आणि जर गरजेचं असेल तर फवारणीमध्ये स्टिकर वापरून तुमचं काम चालू द्या। अन्यथा 6 तारखेपर्यंत हे कोणत्याही टायमिंगला आभाळ उठणार आणि कोणत्याही टायमिंगला बरसणार आहे याची फिक्सेबल टायमिंग नाहीये। पण ज्या शेतकऱ्यांना सकाळच्या पारी कडक ऊन वाटतंय सकाळी उठल्याबरोबर, त्या भागात लवकर शितोडी सुरू होतील, हा त्याचा फॉर्म्युला आहे। जिथे जिथे कडक ऊन तापेल सकाळच्या पारी 8-9 वाजता, तिथे तिथे लवकर पावसाचा शिडकाव करेल आणि दुपारच्या वेळेला 1-1.5 वाजता ते विरळल्यासारखं सुद्धा वाटेल आणि 2:30-3 वाजता पुन्हा वाढेल। पण दुपारपर्यंत चान्सेस मिळू शकतात। तो भाग म्हणजे विदर्भाचा आहे आणि मराठवाड्यात मोजका आहे। बाकी पश्चिम महाराष्ट्र व खानदेशमध्ये काही ठिकाणी सटकाऱ्यामागे सटकारे या भागामध्ये चालू राहतील। ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात, तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत मेसेज पोहोचतो। त्यानंतर उद्याची दिवस मावळता लातूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी परत असाच काल आज जसा झालाय त्याच्या काही ठिकाणी भाग बदलून तो पाऊस ऍक्टिव्ह होण्याचे चान्सेस आहेत।
आणि तो पाऊस सुरू झाला की तो असाच भाग बदलत इथे सोडून दिला तिथे सोडून दिलं, पण मोठ्या थेंबाचा आहे जो आज 3 तारखेला तिथे बरसतोय तशा पद्धतीनं काही ठिकाणी मोठ्या थेंबाचा असेल। यामध्ये हिंगोली वाशिमचा समावेश आहे। विदर्भ मराठवाड्यामध्ये भाग बदलत पद्धतीने पाऊस आहे आणि त्याच्या तुलनेमध्ये वाढ जी होतीये ती गुड न्यूज आहे दक्षिण महाराष्ट्राला। यामध्ये सांगलीचे पश्चिमेकडील भाग आहेत, उत्तरेकडील भाग आहेत, पूर्वेकडील सुद्धा आहेत। त्यामुळे दक्षिण महाराष्ट्राला विहिरीच्या पाण्याचा दिलासा सध्या तरी मिळत नसला, पण स्थानिक लेवलला ह्या पडणाऱ्या पावसामुळे काही ठिकाणी थोडंसं चांदणभरी वाहुणीपर्यंत मजल मारू शकतो। ही या सोलापूरच्या, सांगलीची, तुळजापूरच्या काही भागांची, बीड जिल्ह्याची आणि लातूर जिल्ह्याची ही झालेली 3 तारखेपासून जी आजची वाढ आहे, तुम्हाला मी मागे पण सांगितलंय, ही ती वाढ आहे आणि याच्यामध्ये त्या पद्धतीनं चांगला तो बरसणार आहे। मी रिपोर्ट दिलाय सकाळी तुम्हाला, त्या रिपोर्टमध्ये पण स्पष्ट सांगितले की 17 ऑगस्ट पासून तुमच्या भागामध्ये ठोक पाऊस सुरू होतील आणि 12 सप्टेंबरला जो काही आपण प्रतीचा प्रवास सांगितलाय त्यामध्ये तुमची इच्छा पूर्ण होईल। तुम्ही पाऊस कमी, तुम्ही लय बरेत, आता कमेंट फक्त तुम्ही बघा थोड्या वेळाने। प्रत्येक जण शेतकरी म्हणतो की आमची जिरली, असा मराठवाड्याच्या मध्ये काही थोडे भाग आहेत, विदर्भात आहेत आणि खानदेशमध्ये तर बरेच आहेत। पण ज्यांना पाऊस कमी आहे, ज्यांना पाण्याची अपेक्षा आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्हीच नंबर 1 राहणार हा शब्द ध्यानात ठेवा। आता मी एकदा सगळ्या विभागाचा शेड्यूल सांगतो कसं राहील 3-4 दिवस पुढे आणि आपण वळूयात पुढच्या गोष्टीकडे। मराठवाड्यात 4 ऑगस्ट जवळपास सर्व जिल्ह्यामध्ये, सर्व तालुक्यामध्ये फटकारे बिटकारे, काही ठिकाणी दिवस मावता गरमीची लेवल थोडी वाढली की आज जसं स्थानिक वातावरण झालंय ते 4 ऑगस्टला पण आहे, 5 ऑगस्टला पण आहे, ठीक आहे। त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिणी कोकण किनारपट्टी, पणजी, गोवा मार्गे येणारं जे काही वातावरण आहे ते सांगली, सातारा, सोलापूर पासून दक्षिण भागाला चांगलं घेणार आहे, अहिल्यानगरचा समावेश आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, नाशिकमध्येही ठिकठिकाणी हा पाऊस भाग बदलत पद्धतीने आहे। थोडा मोठ्या थेंबाचा सटकार असेल, पेंडवलत असेल, आहे ती वापसा मोडेल असे भाग मराठवाड्यात, विदर्भात तर आहेच, पण इथे सुद्धा आहे। खानदेशमध्ये सकाळपासून वातावरण बिघडलेलं असेल, तास, अर्धा तास, 15 मिनिटाचा सटकार आहे आणि काही ठिकाणी तोच पाऊस खाली भोकरदन, जाफराबाद मार्गे तिकडे जाणार आहे। त्यामुळे एक महत्त्वाचं आहे, उद्या सुद्धा वातावरण खराब आहे आणि हे चालणार आहे 6 ऑगस्ट पर्यंत, 7 ऑगस्ट पर्यंत। लातूरला चलेल 1-2 दिवसाआड, 1-2 दिवसाआड 10-12 तारखेपर्यंत मराठवाड्यामध्ये। तर एकंदरीत हा असा पूर्ण हा प्रवास होता। तर हे झालं 4, 5, 6, 7, 8चं पूर्ण। परतीच्या पावसाबद्दल दोनक्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर हे बघा, एक कमी दाबाचं क्षेत्र जे आहे ते बंगालच्या उपसागरामध्ये येणाऱ्या 17-18 ऑगस्टच्या आसपास ते तयार होणार आहे। त्यामुळे त्याच लो प्रेशरमुळे पुन्हा मराठवाड्यातील, विदर्भातील आणि खानदेश, दक्षिण महाराष्ट्रातल्या पावसाचं गणित पूर्ण बिघडणार आहे, पाऊस पुन्हा वाढणार आहे। विहिरीच्या पाण्याची उपसायची वेळ एकदा येणार आहे आणि जेवढं तरसवलंय तेवढाच तो बरसणार आहे। याच पद्धतीचा मान्सून महाराष्ट्राला अजून पाहायचा बाकी आहे। त्यामुळे खचून जाऊ नका, धीर सोडू नका आणि ज्यांना झालंय त्यांना विचारा की सध्या काय परिस्थिती आहे। आणि ज्यांचे पीक खराब होताना आपण पाहतोय आणि अनेक जणांना जे काही धरणाचे प्रश्न पडलेत, येलदरी असेल तो सुद्धा डॅम भरणार आहे, मांजरा डॅम सुद्धा भरणार आहे, असे अनेक डॅम्स त्यामध्ये भरणार आहे। त्यामुळे काळजी करू नका। माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा। जय शिवराय।